आणि आता अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामावर अभिषेक केला जाणार। प्राणप्रतिष्ठा या सोहळ्यासाठी केवळ 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त काशीचे ज्योतिष पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मुहूर्त निवडला। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे। अयोध्येमधील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरासह चोख सुरक्षा व्यवस्था। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वेबसाईटवर हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि धर्मशाळांचे संपूर्ण पत्ते आणि फोन नंबर्स, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। पटना हनुमान मंदिराच्या वतीनं राम मंदिराला 10 कोटी आणि 1 महिना श्रीराम रसोईची सेवा। सुरुवातीला 8 कोटी आणि आता 2 कोटींचा निधी सुपूर्द। श्रीरामांची सासूरवाडी मिथिलामध्येही तयारीला वेग। स्पेशल पान आणि मखाना अयोध्येला पाठवला जाणार। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी हवन साहित्य, नवरत्न, 108 कलश, 10 प्रकारच्या समिधा, पंचरत्न, सप्तधन आणि परा यासह अनेक साहित्य काशीहून पाठवलं जाणार। सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येच्या राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून अधिकृत निमंत्रण। 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाच्या अभिषेकानंतर श्रीरामाच्या पादुका अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी या मंदिरातच ठेवल्या जाणार। 7 समुद्रापारही प्रभू श्रीरामाच्या भक्तांचा उत्साह। 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं भव्य उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्याच दिवशी अमेरिकेतल्या मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामावर अभिषेक केला जाणार आहे।